सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सकाळपासून अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत. मुंबई पोलीस सुद्धा आपण पूर्णपणे पार करून दाखवलेले आहे आणि मुंबई पोलीसमध्ये जवळजवळ 400 ते 450 मुलं जी सिलेक्टेड होतील आताची, अशी मुलं जी 120, 128, 130, 140 पर्यंतची जी मुलं मुली आहेत ती आपण एकत्र करून त्यांना आपण गायडन्स सुरू केलेला आहे. तर आता 2022-23 ची जी काही पोलीस भरती आहे संपूर्ण संपायला फक्त पुणे कारागृहाचं फिजिकल आणि त्याच पद्धतीने लेखी पेंडिंग आहे, लक्षात ठेवा. सो येणाऱ्या भरतींमध्ये ज्या मुलांचं किंवा जे काही मागच्या भरतींमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये किंवा मुंबईला ज्यांचा चान्स चुकलेला आहे त्या मुलांना शेवटची संधी असणार आहे. ज्यांनी फॉर्म पुणे कारागृहाला भरलेला आहे त्या मुलांसाठी आपण आतापासूनच एक सुवर्ण संधीचा योग घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये कालपासूनच सगळे अनाउन्समेंट केलेले आहे, सगळे बघत सुद्धा असतील, पण काही लोक त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. लक्षात ठेवायचं, जे तुम्ही पाठीमागे केलाय तेच तुम्ही आता सुद्धा करणार आहे हे मात्र नक्कीच. जर तुम्हाला निवड हवी असेल तर आताच्या आता एक गोष्ट सांगतो, त्या पद्धतीने सगळ्यांनी फॉलो करा. कारण की जवळजवळ फिजिकलला 48 मार्क आहेत सर, 42 मार्क आहेत सर, 44 मार्क आहेत सर, 50 पैकी 50 मार्क आहेत सर, पण लेखीला स्कोअरच होत नाही. 50 मार्काचा मला लेखी पडते सर किंवा 40 मार्कांचा स्कोअर पडते सर, काय करायचं अशा पद्धतीनं. तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची मी अनाउन्समेंट करतोय की ज्यावेळी फिजिकल होईल त्यावेळी क्विज बॅच आपली जी आहे ती सुरुवात होणार आहे. त्यावेळी 2000 प्रश्नसंच आपण घेणारच आहोत जे अतिशय महत्त्वाचे असतील. पण आता आपण मुंबईला एवढा मोठा झेंडा लावलाय की चालकला जवळजवळ 17 प्रश्न हे आपले आले क्विज बॅचले. त्याच पद्धतीनं कारागृहाला जवळजवळ 19 प्रश्न आलेले होते आणि सीपी मुंबईच्या कॉन्स्टेबलला जवळजवळ 22+ प्रश्न हे आपल्या जे काही क्विज आहेत किंवा पीडीएफ नोट्स आहेत त्यामधले आलेले होते. सो जवळजवळ 1.5 ते 2 महिने आम्ही जागून ह्या सगळ्या पीडीएफ तयार करून त्या तुमच्यापर्यंत आता शेअर करणार आहे. आणि या शेअर करत असताना खूप महत्त्वाचा विषय की याच्यामध्ये जवळजवळ GK-GS असेल, त्याच पद्धतीनं मराठी ग्रामर असेल, करंट अफेअर्स असतील, जे महत्त्वाचे आहेत त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी ज्या असतील, आंतरराष्ट्रीय घडामोडी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या घेणार आहे. त्याच पद्धतीने पुणे कारागृह रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील म्हणजे कारागृहाच्या बाबतीमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सुद्धा याच्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सो अशा पद्धतीनं ही जी काही कारागृहाची बॅच आहे, पुणे कारागृहाची बॅच नोट्स जे आहेत पीडीएफ जवळजवळ 2450 प्रश्नसंच 2450 प्रश्नसंच आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 2450 प्रश्नांचा समावेश असणार आहे. ओव्हरऑल लक्षात ठेवायचं, फक्त मॅथ्स रिझनिंग सोडून आपण घेतलेला आहे. तुम्ही जर बघायला गेलं तर जवळजवळ 38 प्रश्न हे सीपी मुंबईला आलेले होते GK-GS वरती. 38 तिन्ही सुद्धा पेपरला सेम पॅटर्न होता, लक्षात ठेवा. त्यामुळं आपलाच त्यातले जवळजवळ 25 ते 27% प्रश्न हे आपल्या नोट्स मधले आहे असे आलेले होते, याची नोंद घ्यायची आहे. आणि सगळ्या नोट्स सगळ्या नोट्स ह्या लिखित स्वरूपात नोट्स आहेत, सगळ्या पीडीएफ सगळ्या नोट्स आहेत, अतिशय महत्त्वाचे असतील, लक्षात ठेवायचं. त्यामुळं फिजिकल चांगला असेल 42, 40, 38, 32, 34, 36 समांतर आरक्षणानुसार काय असेल तो प्रकार त्यानुसार कास्टनुसार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं लागेल, त्याचा विषयच नाही. पण फिजिकल मारलं म्हणजे झालं एवढ्यानं होत नसतं, लक्षात ठेवा. आताच्या निकालामध्ये जर तुम्ही मुंबईचा बघितला तर भले सगळे हारलेले आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं फिजिकल हे 50 मार्कांचा विषय आणि त्याच्या गुणिले 2 म्हणजे 100 मार्कांची लेखी असते. त्यामुळे लेखीमध्ये तुम्ही किती पळता हे कोणाला दिसत नसतं जोपर्यंत निकाल लागत नसतो. सो अशा पद्धतीनं ही पीडीएफ आपण आपल्या विद्यार्थ्यांना जे पीडीएफ आहे ना पुणे कारागृहाच्या ह्याला फॉर्म भरलेला आहे घटकाला, त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे आतापासून येणाऱ्या 15 दिवसांमध्ये ग्राउंड ठेपलेला, लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर 15 दिवसानं लेखी परीक्षा म्हणजे 1 महिन्याच्या अंतरावरती लेखी परीक्षा येऊन ठेपलेली आहे. सो या पद्धतीनं आता शेवटच्या घटकामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे सगळं मार्गदर्शन तुम्हाला होऊन जाईल. पण आताच्या घडीला खूप महत्त्वाचं म्हणजे ही जी पीडीएफ आहे, तुम्ही जर पीडीएफ रेफर केला तर त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे घटक जे आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहेत ते 100% येण्याचे चान्सेस जास्त, लक्षात ठेवायचं. आणि मुंबईच्या लेखी परीक्षेला जे फास्ट्रॅक बॅच आपण चालू केलेली त्याचा फायदा मात्र 100% सगळ्यांना झालेला आहे. सो पुण्याला सुद्धा ज्यांना लागायचं असेल, ज्यांच्या संधी सगळ्या निघून गेलेल्या असतील, म्हणतोय सगळ्या तिन्ही संधी निघून गेल्या आणि एकच संधी बाकी आहे ती म्हणजे पुणे कारागृह. त्यामुळे आतापासून ज्यांना झेंडा लावायचा असेल, आतापासून ज्यांना वर्दी मिळवायची असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे की ज्यांना ही पीडीएफ हवी असतील ते पीडीएफ आपण या व्हॉट्सअप नंबरवरती, जो स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे, सर पुणेचं पीडीएफ कारागृहाची पीडीएफ आहे ती प्लीज पाठवा. अशा पद्धतीने एक मेसेज करा, आपली टीम तुम्हाला मदत करेल. आता विषय आहे की 2450 म्हणजे जवळजवळ 2500 प्रश्न आहेत सर. प्राइस किती असेल? महाराष्ट्रामध्ये ढीगभर पैसे लुटले जातात, आपण काय तसलं काय करणार नाही. फक्त 99 रुपये, फक्त आणि फक्त 99 रुपये आपण बॅच देतोय. एक प्रश्न लिहिले तर 30 ते 40 पैशाला एक प्रश्न 30 ते 40, 50 पैशाला तुम्हाला भेटणार, त्याच्यापेक्षा कमीच रेटने तुम्हाला भेटणार आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे 100% येण्याची गॅरंटी देणार, लक्षात ठेवा. सो असं कोणी महाराष्ट्रामध्ये देणार नाही हे आपण चॅलेंज देतोय. कारण की आपण अशा विद्यार्थ्यांसोबत पोहोचायचं आहे जे ग्रामीण भागातील असतील, ज्याला खरोखरच गरज आहे या गोष्टीची, ज्याला खरोखरच जाणीव आहे त्या वर्दीची, काहीतरी बनायचं आहे, काहीतरी करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा मुलामुलींसाठी महाराष्ट्रातील कोणीही या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता आणि लगेच तुम्हाला रात्री 9 ते 10 या वेळेत
दररोज या पीडीएफ तुम्हाला दिल्या जातील, याची नोंद घ्यायची आहे. 2 पीडीएफ असतील, त्याच्यामध्ये एकंदरीत 2450 प्रश्नांचा समावेश आहे. तुम्ही अतिशय महत्त्वाचं म्हणजे कुठेही जायची गरज नाही, कुठलाही सोर्स वाचायची गरज नाहीये. मॅथ्स रिझनिंग सोडून 50% जो पोर्शन आहे तो चॅलेंजिंग आहे, लक्षात ठेवायचं. कारण मॅथ्स रिझनिंगचा एवढा विषय नाही, पण जीके जीएसचा एवढा मोठा समुद्र आहे की काय वाचू सर, कुठलं वाचू सर, कुठनं सुरू करू, काय करू, काहीही कळत नाही. सो 38 प्रश्न पुणे कारागृहासाठी खूप महत्त्वाचा विषय म्हणजे जवळजवळ 35 ते 40 प्रश्न, 35 ते 40 प्रश्न हे जीके जीएस वरती असणार आहेत. 35 ते 40 प्रश्न लक्षात ठेवा. मग तुम्ही विचार करायचं की याला व्हॅल्यू द्यायची की नाही द्यायची, तुमच्यावरती लक्षात ठेवा. सो व्हिडिओ बघितला, सोडला आणि परत बाहेर पडलो, नुकसान झालं, त्यावेळी जाणीव होण्यापेक्षा आताच विचार करा आणि पटकन लवकर ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती, या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही पटकन मेसेज करा. आपली टीम तुम्हाला लगेचच फॉर्मॅट देईल. तो फॉर्मॅट लगेच कंप्लीट करा आणि लगेच तुम्हाला 2 पीडीएफ मिळून जातील. लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आताच सांगतोय 32 मार्क, 34 मार्क, 36 मार्क आहेत म्हणून कमी पडलाय म्हणून लाजू नका. कारण की आपल्या अशा विद्यार्थ्यांनी होत्या माझ्याकडे ऑनलाईन बॅचला फास्टट्रॅकच्या, त्याच्यामध्ये जवळजवळ 36 मार्क घेऊन फक्त कटऑफच्या काटावरती फिजिकलच्या झालेली होती आणि लेखीला 96 मार्क पडलेत, 92 मार्क पडलेत, 94 मार्क पडलेले पोरं पुरे येतो आपल्याकडे. लक्षात ठेवा, हे चॅलेंजिंग आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं परत एकदा सांगतोय की फिजिकलला एखादा इव्हेंट वीक आहे म्हणून सगळं सोडून दिलंय असं करू नका, लक्षात ठेवा. कारण की लेखीमध्ये एवढी मोठी ताकद आहे की जवळजवळ 200-200 पोरं, 300-300 पोरं मागं टाकू शकाल तुम्ही. एवढी ताकद आहे लेखीमध्ये. आणि फिजिकलला पळत्याला दिसतंय पण लेखीला पळत्याला दिसत नाही, जे वारंवार म्हणतोय ते. लेखी भरपूर मुलांची स्ट्रॉंग वीक असते. स्ट्रॉंग हे फक्त फिजिकल असतं कारण नुसतं पळत असते, पण लेखीकडे लक्ष दिलेलं नसते. त्यामुळं तिथं मार्क खातात आणि मग सिलेक्शन मधून बाहेर पडतात, जसं की मुंबई पोलिसला झालेला आहे. सो जर तसं व्हायचं नसेल तर लवकर पुणे कारागृहाची एक शेवटची संधी आहे. 2022-23 ची पोलीस भरतीची शेवटचं ग्राउंड आहे. शेवटच्या ग्राउंडची शेवटची संधी, शेवटची लेखी झाली की 2022-23 ग्राउंड फिजिकल वगैरे भरतीच पूर्णपणे संपते, जी की पुणे कारागृहाची आहे. समजलं? सो पटापट लवकर या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा. आपली टीम तुम्हाला मदत करून जाईल. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या बॅच कडून आपण शुभेच्छा देतोय. लवकर आपण फिजिकल सुद्धा शेवटच्या 15 दिवसामध्ये सुद्धा जे फिजिकल कसं मारायचं आहे 15 दिवसामध्ये लक्षात ठेवायचं, सगळं त्याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. ती सुद्धा बॅच आपण चालू करतोय. अतिशय महत्वाची आहे, कारण 2021, 22, 23, 24च्या यशानंतर परत एकदा येतोय आपण पुणे कारागृहाच्या बाबतीत. तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय. मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.